आयला मसल्स खतरनाक आहेत की मसल्स बघा हे एवढस पोरगा आहे कसं मासे पकडायले नोवा भाऊ सचिन सर किल्ल्याच्या चारी बाजू पाण्याचा मग काय चाललं मित्रांनो आज आपण जाणार आहेत नांदेडला बघा सकाळचे 6:30 वाजलेत आणि जायचं कारण काय आमचे एक मित्र आता बकासूर महाराष्ट्रापुरता राहिला नाही ना देशापुरता राहिला नाही महाराष्ट्राच्या देशाच्या बाहेर बकासूर गेलेला आहे कुठं विदेशापर्यंत आज आपल्याला खास मेक्सिको वरून आपले एक मित्र भेटायला येणार आहेत तर त्यांना घेण्यासाठी आपण नांदेडच्या एअरपोर्टला जात आहेत तर शूट तर तुम्हाला ऑब्विसली माहिती आहे संगमच असते पाठीमागून तर तुम्हाला आजचं म्हणजे मॉर्निंगचं वातावरण बघून असं वाटलं की चला एक छोटासा मिनी ब्लॉग करावा कारण त्याच्यात थोडीशी माहिती द्यावी की आमचे मित्र मेक्सिकोवरून ते चॅटिंग करत होते की मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला तुमचा इंडिया बघायचा आहे की तुम्ही ते मटण कसं खाता कंदुरी मटण कसं खाता जे चुलीवर बनवलेलं कसं खाता ह्या गोष्टी त्या माणसाला बघायच्यात आता विचार करा मित्रांनो एखाद्या मराठी क्रिएटरला जर विदेशातून विदेशी माणूस जर हे करत असेल रिस्पॉन्स देत असेल तर आपल्याला खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जेव्हा की त्याला ते मराठी कळत नाही तरी सुद्धा ते माणूस आपल्याकडे यायलाय त्याचं कारण काय माहितीये का आपले जे हावभाव आहेत किंवा आपण जे खातात किंवा मी ते जे ऍक्टिंग वगैरे जे जे बी वॉट एव्हर इट मे बी जी बी काय तामझाम छाछू असते व्हिडिओमध्ये ते त्या सगळ्या गोष्टी त्या माणसाला आवडलेल्या आहेत आणि त्यांनी काय म्हणला यू आर ऑलवेज डाऊन टू अर्थ म्हणजे तुम्ही हमेशा जमिनीवर दिसता मला म्हणजे थोडक्यात माज नाही आणि ते तर तुम्हाला माहिती आहे पब्लिकचं प्रेम आणि आपलं जे काही फॅन सर्कल आहे ह्याच्यामध्ये माज नावाचा प्रकारच नाही आपले फॅन फॉलोअर्स पण जबरदस्त आणि त्यांच्या आशीर्वादानं मी बी जबरदस्त तर बघा आज खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की विदेशातून कोणीतरी मला भेटायला येईल ह्याच्यासारखी खुशीची गोष्ट कोणती नाही बघा मला तर अक्षरशः असं बोलायला सुद्धा अडखळल्यासारखं वाटायले कारण का आनंदच एवढा आहे की एक माणूस जर आपल्याला हजारो किलोमीटर वरून जर खास काय शब्द अडकायलेत माझे जर हजारो किलोमीटर वरून जर एक माणूस जर भेटायला येत असेल तर खरंच ती खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तर आपण आपलं हे जळकोट तालुका आहे जळकोट मध्ये आलेले आहेत आता आपण थोड्याच अंतरावर जांब आहे तुम्हाला माहिती आहे जांब म्हणजे खायचा जांब नाही जाम जळकोट म्हणून जाम नावाचं गाव आहे तिथं तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल ताजी ताजी खिचडी भेटते तर 1-2 खिचडी टाकल्या कारण गाडीत तर डिझेल भरलेला आहे आपल्या बी पोटात डिझेल म्हणजे जेवण भरावं लागतंय बकासूर म्हणलं की रिकाम्या पोटानं गाडी चलत नसते तर चला मस्तपैकी जाऊया खिचडी खाऊन एअरपोर्टला जाऊया त्याला रिसिव्ह करूया सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आता सगळ्यात अवघड काय माहितीये का त्याला कितपत इंग्लिश कळती माझी आणि मला त्याची किती कळती हे सगळा सत्यानाशच आहे ह्याची जर मजा बघायची तर तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्यू बघा हा धन्यवाद आपण खिचडी खाऊन पुढचा प्रवास कंटिन्यू करू हा तर मित्रांनो आपण जामच्या मेन चौकात आलेले आहे चौका हे जाम आहे लोकाला वाटेल खायचा जाम आहे पण हे जाम नाही हे राहायचा जाम आहे गाव आहे खिचडीचं बघून दिसायले पुढे दम दिलेला बघू त्याचा मजा घेऊ कारण कसं आहे मित्रांनो आयुष्यात येऊन काय करावं खाऊन पिऊन राहावं माझं तर असं म्हणणं आहे बघा हा किती बी नखरे केले तर आयुष्य जेवढं देवानं दिले तेवढंच आपल्याला जगाय भेटणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी विदाऊट नाटक करता आनंद घ्यावा जिंदगीचा तसा आम्ही खिचडीचा आनंद घेतो काय हा बघून दाखवतो सांग्या उठ तर बघा मित्रांनो आलो आपण इथं जामच्या हॉटेलला मस्तपैकी इथं बघा दम दिलेला दिसायलाय स्वतःच उघडून बघितलेलं बरं कारण मला ह्या लोकांवर भरोसा नाही हा चला गरम दम आहे भजे बी बघा तिकडं तर मस्त खिचडी भजे खाऊया जिंदगीचा जाळ उठवूया
ए भाऊ, 2 खिचडी 2 भजे आणि बाकीच्या 7-8 प्लेट खिचडी पुन्हा आण. राईट. तर मित्रांनो, गरम गरम खिचडी आलेली आहे आणि इथली एक खासियत काय सांगू का, खिचडी सोबत बटाट्याची नाही सोयाबीनची भाजी देते. हो का? सोयाबीन म्हणजे सोया प्रोटीन. हा, व्हेजवाल्यासाठी नॉनव्हेजची फिलिंग देणारा आयटम म्हणजे सोयाबीन. हा, खिचडी खाऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. हा, धन्यवाद. नाश्ता तर झालाय, पण सकाळचा जर झिंजाडा काढायचा असेल तर काय लागतंय? चहा. आणि ती बी इथं गावरान दुधाचा चहा भेटतोय. पुण्याचा चहा असेल तर मी सुद्धा पित नाही. गावरान दूध असते, बघून पलीकड भरलेला आहे. आहा, काय लोकाला दारू पिऊन नशा येते, मला तर चहा पिऊनच नशा येते. बघा काय सांगू आता. कसा नाश जानचा खिचडी भजे आणि चहा ही आहे आमच्या MH26 नांदेडकरांचा आवडता नाश्ता. खिचडी भजे खा भाऊजी, खिचडी भजे खा, हे फेमस डायलॉग असते. नांदेडकर खरंच खूप प्रेमळ असतात. त्याच्यामुळं नांदेडकरचे बी फॅन फॉलोअर्स माझे खूप आहेत. नांदेडकरांना पण जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद नांदेडकरांचे. आमचा जिल्हा असल्याने आहे, आम्ही लातूर आणि नांदेड चिटकून चिटकून MH24 MH26 असो. पण इथला खिचडी भजे भाऊजी, खिचडी भजे खा, हे वाक्य एवढं भारी आहे आणि खिचडी भजे बी तेवढेच भारी असतात. त्याच्यामुळं कधी नांदेडला आला तर कोणत्याही हॉटेलला जावा, तुम्हाला खिचडी भजे मिळतील. नंबर 1 खिचडी भजे आहेत, जबरदस्त. तर आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सीट बेल्ट वेअर करणं गरजेचं आहे मित्रांनो. रस्त्याची सुरक्षा जर तुम्हाला व्यवस्थित सुरक्षित जर जायचं असेल तर आपला मित्र 8:30 वाजता त्याची फ्लाईट लँड होणार आहे नांदेडच्या एअरपोर्टला. तर आता 7:20 झालेले आहेत. तर 1 तास आहे समजा, पण 1 तासात आपण पोहोचू तिथं. आणि त्याला ज्यावेळेस बघताल त्यावेळेस आता मला आता आठवायले की त्याला इंग्रजी जर शिकली असती तर साला अख्ख्या जगामध्ये धुमाकूळ घातला असता. माईच्यानं खोटं बोलणं. हा, पुन्हा माझे व्हिडिओ आले असते, कुठं आहेस मेक्सिकोच्या हॉटेलमध्ये, कुठं आहेस दुबईच्या हॉटेलमध्ये, कुठं आहेस इकडं लंडनच्या हॉटेलमध्ये. माई शपथ खोटं बोलणं. ही आहे फक्त मित्रांनो मराठी भाषा आपली मातृभाषा आहे, तिचा सार्थ अभिमान असणे गरजेचं आहे. पण जर तुम्हाला जागतिक लेवलवर जर जायचं असेल, नॅशनल लेवलवर जायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्रजीच तारते, हे लक्षात ठेवा. हा, तर बघा आपला आवडता नजारा पुढे बघा, असं 1 नंबर. हे आहे आपलं कंधार, जिथं होत नाही कधी अंधार, त्याला म्हणतात कंधार. तर तुम्हाला सांगतो कसा मस्त नजारा आहे. डोंगरावरून खाली उतरताना हिरव्या झाडांमध्ये पांढऱ्या पांढऱ्या बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात सुंदर नजारा दाखवतो. खास त्याच्यासाठी मी तुम्हाला हे इथला एक सीन गेलोय. तुम्ही तळ दिसत असेल इकडं राईट साईडला बघा, आणि हे पुढे बघा ऊस सगळे, म्हणजे तळ्याच्या कडीला म्हणजे ऊसच असणार, दुसरं काय असणार आहे जिंदगीत. आता हा एक नजारा बघणार आहेत आणि ह्याच्यानंतर आपण जळकोटचा भुईकोट किल्ला एक रस्त्याने चलत चलत दाखवतो तुम्हाला. कारण कसे आहे, किल्ले हे आपल्या महाराष्ट्राची समृद्ध निशाणी आहे की बाबा आपल्या महाराष्ट्राचा जो लढवय्याचा इतिहास आहे ते किल्ले आपल्याला सांगून जातात. हा, हे बघा कसला नजारा आहे. हा 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 हा, तुम्हाला सांगतो मित्रांनो, लिटरली पावसाळ्यामध्ये ह्या पुलाला पाणी टच झालेलं असते पण पुलावर पाणी येत नाही. हो का? कसा आहे माझा वाघ मासे पकडायला. हा, उग नाही. आणि तुम्हाला सांगतो मासे म्हणजे प्रोटीनचा सोर्स नंबर 1. बघा लहान लहान लेकरं सुद्धा मासे पकडायले, तेव्हा त्यांनी मासा पकडलेला आहे. तेव्हा बघा एवढंस पोरग आहे कसं मासे पकडायले. चिलापी पकडलेली आहे त्यानं. चिलापी नावाचा मासा आहे, फ्रायसाठी लय कामाचा आहे. हा, नंबर 1. तेव्हा कसे आहेत मासे, बघितलं. मासे तोंडाला पाणी आलं बघा सकाळी सकाळी नाश्ता करून बी. मासे म्हणलं की फ्राय नुसतं असं वळवळ वळवळ होतंय मला.
असू द्या. पाणी गिळून घेतो. आता तुम्हाला थोडक्यात दाखवायचं म्हणजे आपल्या कंधारचा आणि नांदेड जिल्ह्यातला एक भुईकोट किल्ला. हा चला बघा मित्रांनो, आपल्या कंधारचा भुईकोट किल्ला. भुईकोट म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला. लोक म्हणतील की सगळेच किल्ले जमिनीवर असतात. काही किल्ले दऱ्यामध्ये असतात, काही किल्ले डोंगरावर असतात, काही किल्ले पाण्यामध्ये असतात, जसं की आपला मुरुड जंजिरा. दोन्ही साईडनं झाडी भरपूर असल्यामुळं किल्ल्याचा व्ह्यू आपल्याला दाखवता येत नाही. इथून दाखवता येईल बघा. किल्ल्याच्या चारी बाजूने पाण्याचा वेढा होता, जेणेकरून शत्रू वगैरे किल्ल्यावर हमला करू नयेत असं. आणि त्याच्यामध्ये मगरी किंवा साप असे म्हणजे भरपूर असे धोके ठेवलेले होते, जेणेकरून सहजासहजी किल्ला जिंकता येऊ नये किंवा आक्रमण करता येऊ नये, ह्याच्यासाठी सर्व सुरक्षितता किंवा काळजी घेतल्या जात होती. तर मित्रांनो, तुम्हाला जरी बोर होत असलं तर मला एवढा उत्साह आहे, कारण मेक्सिकोवरला जर माणूस आपल्याला इतक्या लांबून येऊन भेटत असेल तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आपण आता डायरेक्ट नांदेड शहरामध्ये एंट्री करून एअरपोर्टला जाऊन अगोदर त्या मित्राला ताब्यात घेतो. चला. तर मित्रांनो, फायनली बघा नांदेडचं एअरपोर्ट दाखवलं लोकायला आपल्या. हा का हे एअरपोर्ट आहे. तर आपण इथं आलेले आहेत. तर हे आमचे मित्र, दाखवा मित्राला. हाय आयला मसल्स खतरनाक आहेत की. कसा आहे भाऊ? मसल्स बघा हे. उगन आहे. सुलेमानी जलजला आहे. सुलेमानी जलजला आपल्याकडेच राहणार आहे हप्ताभर. बघू काय ते. तर मित्रांनो, सरचं नाव काय? नोवा फ्रॉम मेक्सिको. तर आपले नोवा भाऊ आलेले आहेत आणि आमचे जुने सहकारी मित्र तुषार, तुम्हाला तर माहिती आहेत, आणि सचिन सर, जे की आपले सचिन शेरे गोवा पेज चालवतात, मोठे ब्लॉगर वगैरे आहेत. तर आज आपण नाश्ता करायला आलेले आहोत. कुठं माहिती आहे का? गोकुल येतं नाश्ता करू. आपल्या नोवा भाईला खाऊ घालून. मसल्स बघा त्याच्या हिशोबानं फोड पाहिजे. बघू काय करता येईल ते. तर मित्रांनो, नोवा भाऊ, सचिन सर, आमचे तुषार मित्र आले, त्यांचे भाऊ आलेले आहेत. तर आज आपण फक्त डोसा पुरी भाजी सांगायलोय. हो का? शिरामध्ये कढीपत्ता कसं काय हो? तर माझ्या आयुष्यात पहिली बार शिऱ्यामध्ये कढीपत्ता खाल्लेला आहे. तर मला पुरी भाजीचं बघा की लवकर. का शिजवायला पुऱ्या घंटा झालं. आतापर्यंत मी 700-800 पुऱ्या तळल्या असत्या त्याला मध्ये. तर नोवा भाऊला डोसा सचिन सर सांगायलेत की सम पोटॅटो भाजी, सांबर अँड चटणी असं त्या काय बी केलं तर पोटच भरणार आहे. कोणत्या का देशातला माणूस असं ना. नोवा भाऊ करा चालू तुम्ही. त्यांना एक मजा सांगू, सरप्राईज कुठं आहे ते. कसं आहे सरप्राईज? त्यांना काय माहिती डोश्यामध्ये इथं भाजी घालून देतात म्हणून. लय अवघड धंदा आहे. हे आमचे मित्र टेन्शन मध्ये आले, कारण चहा पाव लिटरचा आहे. कप बी मोठा आहे. डोक्याचा आता चहा सरना झालाय. मला तर वाटायला चहा चपात्या खाल्ल्या असत्या तर नाश्ता बी झाला असता. चला ठीक आहे. मित्र म्हणायला आता कार्बोहायड्रेट भरपूर झाले, प्रोटीनची व्यवस्था करा. त्यांना काय माहिती आपल्याकडे फक्त कंदुरी भेटणार आहे. ओनली कंदुरी, चिकन, मटन अँड फिश. चला निघू आपण उदगीरच्या दिशेनं. तर मित्रांनो, शेवटी नोवा भाऊला आपण घेऊन आलेले आहेत एअरपोर्टहून. नाश्ता वगैरे खाल्ल्याच्या नंतर नोवा भाऊला झिंजाडा आलता, सुस्ती चढली होती, म्हणून त्यांची सुस्ती हलवण्यासाठी आपण अजून थोडा व्हिडिओ चालू केला. त्यांना सांगितले की थोडंसं व्हिडिओमध्ये तरी ॲक्टिव्ह दिसा. कसं आहे, त्यांना थंड हवेचे सवय असल्या कारणामुळे आपल्या इकडे जास्तच हिट आहे. आणि ते बी आले डायरेक्ट मे महिन्या मिडलला, म्हणजे जिथं की
माझा कलर तुम्हाला माहिती आहे गोरा, मी सेम नोवा सारखाच कलर होता माझा, उन्हामुळे हे फाल्ट झालाय. त्याच्यामुळे असो, आपण परत तिथं चालत, आपण मासे पकडायला ज्या वेळेस मग थांबला होता तर तिथंच आलात आपण परत. असू द्या. तर आज आपण नोवा सरला नेऊन एकदा उदगीरला बसवलं की संध्याकाळी त्यांना प्रोटीनची व्यवस्था करायची. प्रोटीन, दुपारी प्रोटीन, संध्याकाळी प्रोटीन, पुन्हा सकाळी प्रोटीन, प्रोटीनच प्रोटीन, नुसता प्रोटीनचा. कारण त्यांचे मसल्स वगैरे तुम्हाला दाखवले होते. तर माणूस निबरडक आहे. तर आपण काय करू आता, बाकीचा तर ब्लॉक झालेला आहे. तर उदगीरला नेऊन ठेवू. आणि तुम्हाला खरंच मजा जर आणायची असेल जिंदगीची, फॉरेनर प्लस इंडिया काय कॉम्बिनेशन असते, मराठीमधून आपण त्याची जरा खेचाताण करू, म्हणजे त्याला कळूच नाही काय घोळ व्हायला ते त्याच्यासोबत. अशी मजा करू आपण. सचिन सर आहेत, त्यांना सांगतील, पण त्यांना सांगूत आपण, बघा बाबा हिशोबाने घ्या, डबल उदगीरला यायचं असेल तर त्यांना काही सांगू नका आम्ही मराठीत काय काय त्यांची कान ओढले ते. बाकीची अशी फुलटू धमाल करूत आणि त्यांना आपलं इंडियन कल्चर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या देशावर प्राऊड फील झाला पाहिजे. ह्यालाच म्हणतात मित्रांनो अतिथी देवो भव. चला, तर नोवा सरकट दाखवा. सर से हाय. तर चला, नोवा सरचं भेटलंय. सचिन सर तर माझ्या पाठीमागच आहेत, कारण त्यांना ह्या रोडची लय क्युरिओसिटी होती की बा, त्यांनी 25 वर्षाखाली ह्या रोडने आले होते. तर आज येऊन त्यांना एवढं बघायचं होतं की नेमका काय आहे फील रोडचा नवीन. तर त्यांना रोडला आणून दाखविलं, त्याच्यामुळे ते पण खुश झाले. शॉर्टकट नांदेड उदगीरचा आहे म्हणून. तर आपण सर्व अशी धमाल करणार आहेत, आपले फूड ब्लॉग येणार आहेत, सगळंच येणार आहे. तर सर्वच काही आपल्याला मिळणार आहे. तर आपण काय करू, आधी उदगीरला पोहोचू, त्यांना आराम करायला देऊ. आपली ड्युटी चालू होणार आहे 10-15 मिनिटात. ड्युटीचं नियोजन करू आणि बाकीचं बघू आपण. कमान बघा पुढे, कुठली कमान आहे, वेलकम टू उदगीर. तर आपले नोवा भाऊ आलेले आहेत. नोवा भाऊला दाखवा एकदा. सर वेलकम टू उदगीर. तर नोवा भाऊ थँक्यू ब्रो म्हणले. त्याच्यामुळं जे आपल्या इकडले काय म्हणते बघा, हाव ब्रो, हाव आर यू ब्रो, काय नाही, हे ओरिजिनल ब्रो वाले लोक आहेत. तर त्यांचं उदगीर शहरामध्ये स्वागत आहे. तर उन्हाळ्याची गरमी बघता अगोदर त्यांना आपण एक हॉटेल केलेलं आहे. त्या हॉटेलमध्ये AC रूम बुक आहे. तर AC रूम मध्ये त्यांना सोडूत, त्यांना आराम करूत, कारण ते रात्रभर जागी होते असं म्हणले ते मला. फ्लाईट मध्ये पण जागी होते, कारण त्यांना एक्साइटमेंट एवढी होती की भारत बघायचा आहे, म्हणजे खेड्यातली लाईफ बघायची होती त्यांना. आणि खास बकासूर, कंदुरी, मटन आणि चिकन आणि माझ्यासोबत एन्जॉय करायचंय. चल ठीक आहे, सगळ्या गोष्टी दाखवून घेऊया. तर उदगीरमध्ये MH55 त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील, हे लक्षात ठेव. आणि जाताना त्यांना आपण उदगीरचं एक असं एखादं फोटो म्हणा किंवा आपल्या किल्ल्याचा फोटो म्हणा, उदालिक बाबा सोबतचा, असं ते एक असं चांगलं काहीतरी गिफ्ट देऊ, जेणेकरून त्यांना जेव्हा बी ते फोटो दिसेल त्यावेळेस आपल्या उदगीरची आठवण आली पाहिजे. तर चला, आपण कॅप्टन चौकात आलेले आहेत. कॅप्टन कृष्णकांत चौक आपला सर्वांचा म्हणजे परिचयाचा चौक आहे तो. तर आता आपण तिथं त्यांना सोडू आणि त्याच्यानंतर आपली ड्युटी, आता झाले 10:15 वाजत आलेले आहेत, ड्युटी जॉईन करूत आणि त्यांना एक आराम केल्याच्या नंतर संध्याकाळी 5-6ला ऑफिस सुटल्याच्या नंतर जाऊन भेटूत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहेत, धमाल होणार आहे, कॉमेडीचा तर सुनामी येणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि प्रेम करा. धन्यवाद.